PS स्टोरी टेलर. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 32. लेखिका प्राची सोळे. अधिराज मैथिलीचा नवा कोरा संसार आता सुरू होतोय. तो फुलणार की कोमेजणार? सुरू झालंय अदृश्य युद्ध. पडद्यामागचा सूत्रधार अजून तिथेच आहे. त्याला बाहेर काढायला हवं. कथा पुढे सुरू. सत्यनारायण पूजेची सांगता झाली. अधिराज मैथिली उठले. दामोदरपंत, विश्वनाथ आणि नंदिनीच्या पाया पडले. संपूर्ण सोहळा छान पार पडला. बस झाला आता यांचा लग्न खेळ. लवकरात लवकर मैथिलीशी शाळेचा विषय काढायचा. समजली तर ठीक, नाहीतर. विश्वनाथ चौधरी तिरसट नजरेने दोघांकडे बघत होते. त्यात मैथिलीसारखी मिडल क्लास मुलगी आपली सून म्हणून त्यांना कदापि मान्य नव्हते. आधीच्या आयुष्यातून हिला लवकरात लवकर घालवायची. आपल्याच विचारात त्यांची तंद्री लागली. पण नंदिनी त्यांच्याकडे नजर रोखून बघत होती. हा माणूस काय बरं विचार करत असेल? आणि कसला? आपला नवरा बिझनेस आणि पैसा या दोन गोष्टींच्या बाबतीत किती महत्त्वाकांक्षी आहे हे तिला माहीत होते. पण या पैशासाठी अधिराज आणि मैथिली यांच्या आयुष्यात कुठलं संकट येऊ देणार नाही, नंदिनी स्वतःलाच बजावत होती. आजो गोगासोबत घरी आले. आता त्यांना एकटेपणा प्रकर्षाने जाणवू लागला. जरी मैथिली एकाच शहरात राहत असली तरी 24 तास ती त्यांच्यासमोर नसणार होती. आणि कुठलेही कारण काढून तिला भेटायला सारखं जाणं त्यांना आवडणार नव्हते. गोकाने त्यांना पाणी आणून दिले. साहेब, जेवण काय बनवू रात्रीसाठी? आता मला जास्त भूक नाही आहे. दुपारी हेवी जेवण झालंय. मला कुठला तरी मिल्कशेक बनवून दे आणि तुला जे हवं ते ताजं बनवून खा, आजो दटावणीच्या सुरात म्हणाले. त्यांना माहीत होतं तो स्वतःसाठी काही बनवणार नाही, काहीतरी खाईल. हो साहेब, म्हणून गोका गेला. आजो डोळे बंद करून सोफ्याला टेकून बसले. त्यांचा मोबाईल वाजला. त्यांनी पाहिले. इन्स्पेक्टर गोन्साल्विस, गोवा असं भलं मोठं नाव स्क्रीनवर झळकत होते. त्यांनी लगेच मोबाईल घेतला. हॅलो गोन्साल्विस, बोला, आजो अधीरतेने म्हणाले. अंकल, कसे आहात? त्यांनी विचारले. जोपर्यंत ही केस व्यवस्थित सुटत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. अंकल, येस आय नो, म्हणूनच तुम्हाला कॉल केला आहे. असं? मग मला सांगा, काय अपडेट आहे? हो, ज्याला केरळवरून पकडून आणले ना, त्या बोट चालवणाऱ्या माणसाने तोंड उघडलं आहे. काय काय बोलला तो? लवकर सांगा इन्स्पेक्टर. आजोना धीर धरवत नव्हता. येस, सांगतो. तो म्हणाला त्या दिवशी बोटीत कोणी जास्त लोक नव्हती. म्हणजे बोट फुल होती बट ओव्हर कपॅसिटी नव्हती. बोट सुरू करताना 3 माणसे घाईघाईने चढली. तिकीट नव्हतं त्यांच्याकडे. ह्याच्या हेल्परने तिकीट विचारलं पण त्याच्या हातात खूप पैसे कोंबून त्याला त्यांनी गप्प बसवले. ते तिघे खूप एक्सायटेड झाले होते आणि अचानक त्यांनी डायव्हर्स घालता तसा वेश घातला. इन्स्पेक्टर, हे सगळं मला आधीच माहिती आहे. तुम्ही सांगितलं ना फोन करून. नवीन काय हाती लागलं? आजूनी त्याला मध्येच कट करून विचारले. येस अंकल. त्या तिघांनी बोटीला आग लागली असा आरडाओरडा केला आणि बहुतेकांनी पाण्यात उड्या मारल्या. पण तुमचा मुलगा आणि सून यांनी मारल्या नव्हत्या. या तिघांनी त्यांना जबरदस्तीने पाण्यात ढकलले व मग स्वतः उडी घेतली. पण त्या झटापटीत एक गोष्ट झाली. त्यातल्या एकाचं हातातलं घड्याळ निसटून बोटीत पडलं. याने ते पाहिलं व उचललं. खूपच महागडं घड्याळ आहे ते. या माणसाने सरळ खिशात घातले. शेवटपर्यंत त्याविषयी काही बोलला नाही. आता त्याला दंडा दाखवला तसा पोपटासारखा बोलतोय. ते घड्याळ आता माझ्याकडे आहे, गोन्साल्विस म्हणाला. ग्रेट. मग त्यावर काही मिळालं का? कुठलं इनिशियल, कुठलं नाव? तेच चेक करणं चालू आहे. काही सापडलं की लगेच कॉल करतो. बरं, मी वाट पाहतो. अजूनचा आवाज भरला होता. त्यांनी कॉल कट केला. दामोदरपंतांना ही गोष्ट मैथिलीला सांगावी असं वाटलं. पण नुकतीच आज सत्यनारायणाची पूजा झालेली. तिला टेन्शन नको. त्या महागड्या घड्याळात काय मिळते ते आधी कळू दे. त्यांनी स्वतःला शांत केलं. गोका त्यांना आवडतो तसा चिकूचा मिल्कशेक बनवून घेऊन आला व स्वतःला जेवण घेऊन जेवायला बसला. त्यांचा बेडरूम अतिशय रोमॅन्टिक सजवला होता. सगळ्या भिंतींना हार्ट शेपचे लाल रंगाचे फुगे लावले होते.
किंवा किंग साईज बेडच्या चारी बाजूने सुगंधी टपोऱ्या मोगऱ्याच्या माळा सोडल्या होत्या. बेडवरच्या पांढऱ्या शुभ्र नक्षीदार बेडशीटवर लाल गुलाबाच्या पाकळ्यांची आरास होती. शेजारी टेबलावर सुगंधी कॅन्डल्स जळत होत्या. मंद लाईट, संपूर्ण वातावरण, तो माहोल रोमांचित सुगंधी झाला होता. आदिराज मैथिलीने आत प्रवेश केला आणि त्या वातावरणाचा असर दोघांवर लगेच झाला. ओ माय माय, हे कधी, कोणी केलं? आदिराज अविश्वासाने हसत म्हणाला. मी ना राकेशला आणि माझी मैत्रीण सानियाला आपल्या रूममधून सारखं आत बाहेर ये जा करताना पाहिलं होतं. अच्छा, तर मग या पठ्ठ्याने केली ही करामत, आधी हसला. आणि माझी मैत्रीण सोनियाही बरं का, मैथिली पटकन म्हणाली. हो हो, तुझी मैत्रीण सोनियाला सुद्धा क्रेडिट, आधी हसला. आणि मैथिली, त्याने तिचे हात हातात घेतले, तिच्याकडे स्वप्नाळू नजरेने पाहिले. तिला घेऊन बेडजवळ आला. मैथिली बसली. मैथिली, तू खुश आहेस ना? हा काय प्रश्न? मी खुश आहे म्हणून तुमच्यासोबत आहे ना. थँक्स. मी प्रॉमिस करतो, तुला कधीच कुठलंही दुःख होणार नाही याची काळजी घेईन. कायम तुझ्या सुखासाठी झटेन. पण मैथिलीने त्याच्या तोंडावर हात ठेवला. हे काही बोलायची गरज नाही आहे. तसंही माझीसुद्धा जबाबदारी आहे की तुम्हाला सतत खुश ठेवणं, तुमच्या सुखदुःखात सहभागी होणं, आणि आलेच संकट तर दोघे मिळून सामना करायचा. मैथिली त्याचे हात जवळ घेत म्हणाले. मैथिली, तुला पाहिलं, तुझ्या प्रेमात पडलो, आणि आज तू माझ्या समोर आहेस. माझं स्वप्न खरं झालं. देवाचे खूप आभार. आय लव्ह यू स्वीट हार्ट. तिला घट्ट मिठीत घेत आदिराज म्हणाला. मैथिली त्याच्या मिठीत विरघळून गेली. सुखाच्या समुद्रात प्रेमाच्या लाटेवर स्वार झाली. त्यांचं प्रेम उधाणलेला समुद्र झाला. विश्वनाथ त्यांच्या स्टडी रूममधल्या मोठ्या सेंटर टेबलवर ते आता राहत असलेल्या शहराचा नकाशा घेऊन बसले होते, आणि बाजूलाच आणखी एक नकाशा होता जो अतिशय जुना होता, ज्याचा कागद पिवळा धम्मक झाला होता, पण काही रासायनिक प्रक्रिया करून तो सरकारकडून जतन करण्यात आला होता. एका नकाशात आत्ताचं अद्ययावत शहर जसं वसलेलं आहे ते सविस्तर होते. पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन, मोठमोठ्या इमारती, सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज, तलाव, हरितपट्टा, रस्ते, हायवे, सगळं काही होते. तर बाजूच्या नकाशात हेच शहर 125-150 वर्षांपूर्वी कसं होते ते होतं. विश्वनाथ जुन्या व नव्या नकाशातले एक एक बारकावे अतिशय शांत व सावधपणे बघत होते. त्याच टेबलावर अजून एक वस्तू होती, ती म्हणजे एक जाड पुस्तक, थोडक्यात ग्रंथ. पेशवे युगाचा अस्त होतानाचा काळ होता तो. फितुरी वाढले, बंड होऊ लागले. महान पराक्रमी योद्धा बाजीराव पेशवे यांचा अंत झाला होता. लुटमार सुरू होती. परकीय हल्ले खूप वाढले होते. खूप सारा खजाना लुटून नेला होता. जो काही शिल्लक होता तो वाचवणे गरजेचे होते. पेशवे बाजीरावांचे एकनिष्ठ कारभारी चंद्रनाथराव किल्लेकर अजून होते. एका सरत्या रात्री त्यांनी तो निर्णय घेतला व मोजक्या निवडक विश्वासू लोकांना घेऊन उरलेला खजिना त्यांनी त्या शहराच्या जमिनीत कुठेतरी काढून टाकला. पेशवे युग संपले. वतन जहागीरदाऱ्या संपल्या. नव्या युगाचा आरंभ झाला. खजिना असलेल्या जमिनीवर अनेको सोपास्कार झाले. पावसाळे वादळ आली आणि तो खजिना भूगर्भात खोलवर चिरनिद्रा घेत राहिला कैक वर्षे. टीप: वरील छोटा संदर्भ पूर्णपणे काल्पनिक आहे. लेखिकेची स्वतःची ही रचना आहे. कथेच्या मागणीनुसार तयार करण्यात आलेला आहे. त्यात कुठलीही आणि काहीही सत्यता नाही आहे. क्रमश: कथालेखित व आवाज प्राची सुळे. कथेला हाईप करा, लाईक करा.